दुसरं म्हणजे अतिथीला कधी बिलमुख पाठवत नाही. आणि तिसरी म्हणजे तिच्यासारखी पतिसेवा करणारी स्त्री जगामध्ये नाही. आई आपलं कसं असतं, आपण सहज बोलता बोलता तरी नवऱ्याला एखादा म्हणतो तुम्ही गुपचूप बसावं, काही समजत नाही तुम्हाला. प्रत्येकाची बायको एकदा तरी म्हणते काय माझी, हा एकदा तरी म्हणते. पण आमच्या अनुसूयानं आजपर्यंत कधी आत्री मारणाऱ्या नाव ठेवल्याचं आठवत नाही. बरं बरं, अजून काय म्हणलं? अतिथीला कोणवर जीव घालते. आयुष्यात तिच्या घरून कधी अतिथी वापस गेलेला नाही असं म्हणतो. होय. आणि त्या पातिव्रत्यामुळे सूर्य कितीही तापला, कोणत्या ऋतूत, ग्रीष्म ऋतूमध्ये किती तापू नये, अनुसूयाचं घर चंद्रमौळी आहे. चंद्रमौळी समजतं ना आपल्याला? हा, सगळे किरण घरात येणार आहे. पण अनुसूयेच्या घराच्या कोपऱ्यावर सुद्धा सूर्याचे किरण जाऊ शकत नाही, एवढा अधिकार आहे तिचा. तिकडून जातील तिकडून जातील, पण अनुसूयेची झोपडी शांत आहे. आपण कूलर लावलं बेजार, आपले पंखे काम करत नाही. नारायणा, तुला सगळं समजतं काय, काही म्हण, पण मला खरं सांग बरं, मग तिच्यापेक्षा मी श्रेष्ठ करायसाठी काय करू? आई एकच करायचं, आपल्या बाबांना, ब्रह्मदेवाला तिच्या घरी भिक्षा मागायला पाठवायचं. ते काय अवघड आहे? तसं नाही आहे. रामदासी दीक्षा घ्यावी लागते, तिथे अवघड आहे समजतं. मग आणि तिला जेवायला वाढते म्हणलं तर तिला म्हणायचं वाढ, पण कसं वाढ? नग्न होऊनी आम्हा प्रती त्या अन्न असे म्हणत, विवस्त्र होऊनच वाढलं पाहिजे आम्हाला. ते बाकीचं सगळं बोलत आलं नाही, विवस्त्र होऊन वाढावं लागेल. सर आम्ही जेवतो, नाही तर चाललो दुसऱ्या गल्ली. यांनी ऐकलं पाहिजे. आई बाबा आणि तुझं ऐकत नाही. किती वर्ष झाले लग्नाला आणि बाबा ऐकत नाही. घरदार सोडून, आईला भावाला सोडून आली तू, आणि बाबा ऐकत नसले तर काय फायदा? बाबाला ऐकायला, त्याला मला काहीच करायचं नाही, भिक्षा मागायला नाही. बर पाहते नाही, त्याच्याशिवाय तुला जीवनामध्ये यश मिळणार नाही. तुला अनुसूयेपेक्षा श्रेष्ठ व्हायचं ना, मग बाबांना भिक्षेला पाठव आणि अशा पद्धतीनं भोजन माग.